व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी असे एकापेक्षा एक खतरनाक रील्स केले जातात। असाच एक प्रकार एमिवे बंटाय या सुप्रसिद्ध रॅपरने केला। मात्र या रीलच्या स्टंट दरम्यान तो बालंबाल बचावलाय। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात या रिपोर्टमध्ये। जीव गेला तरी चालेल पण स्टंट झालाच पाहिजे। रील खोरांचा धुडगूस, रील्ससाठी वाटेल ते। प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय उर्फ बिलाल शेख याचा हा नवा स्टंट। बिलाल गाडीच्या खिडकीमध्ये उभा राहिलाय। गाडी फक्त 2 टायर्सवर चालते। त्या स्टंटचं शूटिंग सुरू आहे। तेवढ्यात गाडीच्या खिडकीत बसलेला बिलाल तोंडावर खाली पडतो। स्टंट अर्धवट राहतो आणि बिलालला दुखापत होते। बिलालच्या या अपघाताचा व्हिडिओही तुफान व्हायरल झालाय। एमिवेनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर म्हटलंय, स्टंट करताना चूक झाली। दुबईच्या शारजाह भागात दुबई कंपनी या बिलालच्या नव्या म्युझिक व्हिडिओचं शूटिंग सुरू आहे। त्याच वेळी ही घटना घडली आहे। एमिवे बंटाय त्याच्या स्टाईलसाठी आणि परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो। एमिवे बंटायचं खरं नाव मोहम्मद बिलाल शेख। तो मूळचा बंगळुरूचा आहे। 2013 मध्ये त्यानं ग्लिंट लॉक या इंग्रजी रॅपनं कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानं एमिवेनं हिंदीमध्ये रॅपिंग सुरू केलं। 2014 मध्ये आलेलं और बंटाय हे त्याचं गाणं हिट झालं। यूट्यूबवर त्याचे 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर त्याच्या व्हिडिओजना 3 अब्जापेक्षा अधिक व्ह्यूज आहेत। सध्या तो भारतातला लोकप्रिय रॅपर आहे। एमिवेच्या स्टंटमध्ये दिसतोय तो त्याचा अपघात खरा होता की जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हा अपघात जाणून बुजून घडवण्यात आला, याबद्दल साशंकता आहे। एमिवेची प्रकृती सध्या ठीक आहे, मात्र जरा चूक झाली असती तर थेट एमिवेच्या जीवाला धोका होता। काही दिवसांपूर्वीच असाच चित्रपटातला स्टंट करताना तामिळनाडूमध्ये स्टंट आर्टिस्ट राजू याचा मृत्यू झाला। दाक्षिणात्य चित्रपट आर्याचं तामिळनाडूच्या नागपट्टिनममध्ये शूटिंग सुरू होतं। स्टंटमॅन राजू उर्फ मोहन राज एक एसयूव्ही कार चालवत होता। ती कार एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन उलटली। त्यानंतर ही कार खाली कोसळली आणि कारचा पुढचा भाग जमिनीवर आदळला। हा स्टंट करताना राजूचा जागीच मृत्यू झाला। राजूनं अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटात स्टंटमॅन म्हणून काम केलं। बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही प्रसिद्ध स्टंटमॅन अशी राजूची ओळख होती। हा चित्रपटातला स्टंट होता, मात्र सध्या रील्ससाठी वाटेल ते स्टंट केले जात आहेत। सातारा जिल्ह्यातल्या गुजरवाडी गावाजवळ असलेल्या टेबल पॉइंटवर एक तरुण स्टंट करत होता। स्टंटसाठी कार वाटेल तशी फिरवली जात होती। स्टंट करताना हा तरुण त्याच्या कारसह 300 फूट खोल दरीत कोसळला। स्टंट करणारा साहिल जाधव या अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय। जीवघेण्या स्टंटचं वेळ सध्या वाढतंय। रील्ससाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी वाटेल तसा जीव धोक्यात घातला जातोय। सरसलामत तो व्ह्यूज 1000 हे लक्षात ठेवायला हवं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।